परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करण्यात आला आहे। संविधानाच्या प्रतीचा तो अवमान झालेला होता। तर बुधवारी पुकारलेल्या परभणी बंदला त्यानंतर हिंसक वळण लागलंय। संतप्त जमावानं दुकानं वाहनं जाळली। पोलिसांकडून लाठीचार्ज। जमावबंदीनंतर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। तर परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीचा अवमान एका तरुणानं केलेला होता स्टेशनच्या बाहेर आणि त्याच्यानंतर इथं आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले आणि त्यांनी बंदची हाक दिलेली होती। जिल्हा बंद पुकारण्यात आला होता, पण त्याच वेळेला या बंदला हिंसक वळण लागलं। काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत, तर काही ठिकाणी तोडफोड सुद्धा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान संतप्त जमावानं दुकानं वाहनं जाळलेली होती, त्यावेळची दृश्य आपण बघू शकता। तर पोलिसांनी इथं लाठीचार्ज सुद्धा केला आहे आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे। त्यानंतर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता दिसते। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी खालेद नाज आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे थेट जाऊयात। खालेद, काय सांगाल? काल आपण बघितलं जाळपोळ झालेली होती, तोडफोड सुद्धा करण्यात आलेली होती। आज आता सकाळी कशी स्थिती आहे या ठिकाणी? कशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय? फराजी, काल दिवसभर परभणी शहरात सकाळी 11 वाजेपर्यंत शांतता निर्माण झालेली होती। सर्वत्र शांतता होती। पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं होतं, परंतु काही समाजकंटकांनी या शांततेचा भंग केला, तोडफोड केली। अनेक दुकानावरची पाट्या फोडल्या, टायर जाळली, घरात लावलेली जी चारचाकी आहे त्याची तोडफोड केली, बाहेर जे दुचाकी लावलेल्या होत्या त्याची तोडफोड केली। जिल्हाधिकाऱ्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यालयात सामानाची त्यांनी तोडफोड केली। तितक्यावरच न थांबता त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न केला। या सर्व घटनेनंतर पोलिसांनी सायंकाळी 4च्या नंतर आक्रमक पवित्रा घेतला, आक्रमक भूमिका घेतली आणि सौम्य लाठीचार्ज केला। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने जमाव जमलेला होता आणि शहरातली इतरही ठिकाणी हा जमाव जमलेला होता। त्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यानंतर ही परिस्थिती कुठेतरी आटोक्यात आली। शहरात शांतता निर्माण झालेली आहे। आता परभणी पोलिसांनी परभणी शहरात जमावबंदी लागू केलेली आहे। 4 किंवा 5 पेक्षा जे जण व्यक्ती एकत्र फिरतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। जाळपोळ प्रकरणानंतर आता पोलिसांनी 40 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या 40 जणांची कसून चौकशी केली जात आहे की ह्या 40 जणांवर पूर्वी काही गुन्हे दाखल झालेले आहे का, हे 40 जण कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत का, कारण परभणी शहरात जे घटना घडली ते सर्व एकाच वेळी घडलेले आहे। म्हणून पोलीस ह्या बाजूने चौकशी करत आहेत की ही जी प्लॅनिंग करून तर ही घटना केलेली नाही ना, या बाजूने पोलीस आता चौकशी करत आहे। आणि या घटनेनंतर नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी शहरात फिरून गस्त घातलेली आहे। अनेक परभणी शहरात जे पॉइंट आहे, जे संवेदनशील पॉइंट आहे, त्या पॉइंटवर पोलिसांनी गस्त लावलेली आहे, संचारबंदी लागू केलेली आहे। पण ही संचारबंदी शिथिल आहे, कुठल्याही क्षणी ही संचारबंदी उठू शकते असं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितलेलं आहे। निश्चितच खालेद, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल। आज काही प्रतिक्रिया उमटतात का तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।